बाहेर उभे राहिलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपण आतमध्ये यावं, बाहेरच्या लोकांना विनंती आहे. उदयनराजे भोसले यांचं आगमन झालंय. आमच्या सर्वांचे नेते डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचं आगमन झालं. हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. टाळ्या वाजवून स्वागत करूया मंडळी. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. इतिहासाचा क्षण आहे, त्या क्षणाचे आपण साक्षीदार सोबत आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. विनंती करतो मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न व्हावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मान्य अशोकराव थोरात भावांना विनंती आहे, आपण प्रास्ताविक संपन्न करावं. आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका उद्याच्या 20 नोव्हेंबरला होत आहेत, दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघामधील भाजप, शिवसेना, शिंदे गट, त्याचबरोबर राष्ट्रवादी मान्य अजित पवार गट आणि RPI सह सर्व मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आपणा सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित राहिलेले निरीक्षक सन्माननीय खुबासाहेब, या व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार आनंदराव पाटील, आपणा सर्वांचे नेते आणि लोकसभेचे खासदार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुरेशबाबा भोसले, या कराड शहर आणि मलकापूर शहरामधील आजी माजी नगराध्यक्ष, आजी माजी नगरसेवक, आपण व्यासपीठावर उपस्थितले सर्व प्रमुख कार्यकर्ते, समोर बसलेले दक्षिण कराड आणि या दोन्ही शहरांमधून आलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आज या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेब यांनी माननीय डॉक्टर अतुल बाबा यांच्या प्रचारार्थ ही सभा अत्यंत व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आणि त्याचं कारण एकच आहे की महाराष्ट्राच्या या उपमुख्यमंत्र्यांच्या आणि पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांचं आदरणीय अतुलबाबांच्याबद्दल असलेलं स्नेह, असलेली मैत्री, आणि याचं उदाहरण आपण पाहिलेले आहे की 14 नंतर डॉक्टर अतुलबाबांना पंढरपूर देवस्थान समितीचं अध्यक्षपद देऊन विठ्ठलाची सेवा करण्याची संधी माननीय डॉक्टर अतुलबाबांना फडणवीस साहेबांनी भाजपने दिली होती. विठ्ठलाची पूजा, विठ्ठलाचं दर्शन आणि विठ्ठलाची सर्व सेवा करण्याचं भाग्य डॉक्टर अतुलबाबांना लाभलं. आणि म्हणूनच गेली 5 वर्ष 10 वर्ष सातत्यानं माननीय अतुलबाबा जनतेच्या सेवेमध्ये रममान आहेत. मी माननीय फडणवीस साहेबांना एकच सांगू इच्छितो प्रास्ताविकामध्ये, आणि प्रास्ताविक थांबवतो. गेली 2 महिने आम्ही सातत्यानं दक्षिण कराडमध्ये प्रयत्न करतोय, फिरतोय, पाहतोय, आणि लोकांच्या मधली साधारणपणे जर आम्ही पाहिलं तर या वेळेला लोकांनी या दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघामध्ये बदल करायचं ठरवलेलं आहे आणि डॉक्टर अतुलबाबांना निवडून देण्याचं त्यांनी या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. मला अतिशय आनंद वाटतोय सांगताना. साहेब, आम्ही खालच्या स्तरावरती काम करतो, शेतकऱ्यामध्ये काम करतो, शहरी आणि ग्रामीण गरिबांच्यामध्ये काम करतो, माता भगिनींच्यामध्ये काम करतो. आम्हाला असं साधारणपणे दिसून आलेलं आहे की एक प्रकारची जी हवा आपण म्हणतो ती हवा आता अतुलबाबांच्या बाजूनं वाहते. 2019 आणि 2024 फार मोठा बदल झालेला आहे. परंतु या मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर आज घडीला निश्चितपणे 20 तारखेला
हा जो ग्रामीण भागातला आणि शहरामधला सर्वसामान्य वर्ग आहे, ज्याच्यावर अतुलबाबा फार प्रेम करतात, ज्यांच्या विकासाचं त्यांनी शपथ घेतलेली आहे, या सर्व मंडळींनी त्यांना निवडून देण्याचा चंग बांधलेला आहे. मी व्यासपीठासह आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की 20 तारखेला भरभरून कमळाच्या चिन्हाचा समोरचं बटन दाबून आपण त्यांना मतदान करूया आणि 23 तारखेच्या निकालानंतर त्यांना विधानसभेमध्ये आपण पाठवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सत्कार समारंभ सोहळा संपन्न होत आहे. सुरुवात होत आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा सत्कार मलकापूर नगर सेवकांच्या वतीने होत आहे. सत्काराचं स्वरूप आहे श्रींची मूर्ती, शॉल, श्रीफळ, फेटा, पुष्पगच्छ. माननीय राजू मुल्ला, माननीय दिनेश रैनाक, माननीय राजेंद्र यादव, माननीय गीतांजली पाटील मॅडम यांनी हा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा या ठिकाणी महाराजांचा सत्कार होत आहे. सत्काराचं स्वरूप आहे शॉल, श्रीफळ, फेटा, पुष्पगुच्छ. आदरणीय सुरेश बाबा भोसले, मी यांना विनंती करते की त्यांनी महाराजांचा सत्कार करावा. या ठिकाणी महाराजांचा सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे. या ठिकाणी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचा सत्कार मलकापूर धनगर समाजाच्या वतीने होत आहे. मी आपासाहेब गावडे, माजी नगराध्यक्ष मलकापूर यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी सत्कार करावा. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ संकल्प नामा प्रसिद्धी याचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. याचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रकाशनाचा टाळ्या वाजवा मंडळी संकल्पनाम्याचं. यानंतर आपल्या सर्वांचे नेते डॉक्टर अतुलबाबा भोसले आपल्या सगळ्यांना संबोधित करतील. मंजिला उन्हों की मिलते जिनके सपनों में जान, जिनके बुलंद हौसले, डॉक्टर जनसभा को संबोधित करेंगे. छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. भारतीय जनता पार्टीचा आजच्या सभेच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले तरुण तडफदार नेते, महाराष्ट्राचं भविष्य आदरणीय देवेंद्रजी दादा, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय छत्रपती उदयन महाराज, सगळे स्टेजवर उपस्थित मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी, तरुण मित्र, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार बांधवांनो, माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा धारिष्ट्राचा निर्णय, सगळ्यात मोठा जीवनामध्ये मला माहित होतं की कठीण मार्ग निवडताना आपल्याला गुरु मोठा पाहिजे, आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर पाहिजे. आणि त्यामुळे 2014 सालच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी माझ्या जीवनामधला मोठा निर्णय घेतला. देवेंद्र दादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर आपण केलं. त्या काळात जे मुख्यमंत्री होते त्यांच्या विरोधात देवेंद्र दादांच्या आशीर्वादाने, देवेंद्र दादांच्या पाठिंब्यामुळे, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आपण निवडणूक लढवली.
निवडणूक लढवल्यानंतर आपण यशापर्यंत पोहोचू शकलो नाही, पण आपण यशापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी देखील देवेंद्र दादा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि राज्याच्या कर्तबगार तरुण तडफदार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये असंख्य विकासाची कामं चालू झाली आणि या मतदारसंघामध्ये देखील विकासाची असंख्य कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यामध्ये आपण यशस्वी झालो। पीडब्ल्यूडीच्या रस्त्याच्या अपग्रेडेशनच्या कामापासून मोठ्या प्रमाणावर पीडब्ल्यूडीचे पैसे या मतदारसंघातल्या रस्त्याला आणण्यापासून महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना, ज्या योजनांमुळे असंख्य गावांची तहान मिटवण्याचं काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं। मुंबई मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल, पुणे मेट्रो असेल, समृद्धी महामार्ग असेल, असे असंख्य विकासाचे प्रकल्प त्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये झाले आणि सातत्यानं प्रामाणिकपणे आपण त्यांच्याबरोबर काम करत राहिलो। या मतदारसंघातल्या जनतेने सातत्यानं देवेंद्रजींवर प्रेम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली। देवेंद्र दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका आपले लोक घेत राहिले। 2019च्या निवडणुकीमध्ये आपण परत निवडणुकीला उभं राहिलो, परत आपण यशापर्यंत पोहोचू शकलो नाही, पण जरी आपण यशापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी आपण थांबलो नाही। आपण कष्ट करत राहिलो, आपण परत परत लोकांच्या दारापर्यंत जात राहिलो, परत परत लोकांचे हुमरे झिजवत राहिलो, परत परत लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लोकांपर्यंत जात राहिलो, परत परत दादांची वेळ घेऊन या मतदारसंघातले प्रश्न देवेंद्र दादांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सातत्यानं केलं। 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय झालं तुम्ही बघितलं। 1 पैशाचा निधी या मतदारसंघासाठी आला नाही, 1 विकास काम या मतदारसंघामध्ये झालं नाही आणि परत देवेंद्रजी ज्या वेळेला राज्याचं नेतृत्व स्वीकारलं, परत एकदा राज्याच्या सत्तेची सूत्र ज्या वेळेला जनतेने त्यांच्याकडे सुपूर्त केली, त्यावेळेला 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारकडनं 745 कोटी रुपयाचा निधी आपण या मतदारसंघासाठी आणण्यामध्ये यशस्वी झालो। आदरणीय साहेबांकडे सातत्यानं आम्ही जायचो, जेवढे कागद आपण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे साहेबांना दिले तेवढ्या सगळ्या कागदाला न्याय देण्याच्या बाबतीमधलं काम देवेंद्र दादांच्या माध्यमातून झालं। कराडचं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला 96 कोटी 50 लाख रुपयाचा निधी देण्याबाबतीचं काम असेल, वाकान परिसरापासून कोरेगावला जाणाऱ्या रस्त्याला 50 कोटी रुपये देण्याबाबतीचं काम असेल, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून 157 कोटी रुपये प्रमुख जिल्हा मार्ग करण्यासाठी देण्याचं काम असेल, येनक्यापासून शेनोली स्टेशन पर्यंत होणाऱ्या रस्त्याला 231 कोटी रुपये देण्याच्या बाबतीमधलं काम असेल, पर्यटन विकास मधून भागामधल्या सगळ्या मंदिरांना पैसे देण्याच्या बाबतीमधलं काम असेल, आपल्या भागामधल्या सगळ्या पानंद रस्त्यांना 45 कोटी रुपयाचा निधी देण्याच्या बाबतीमधलं काम असेल, आपल्या गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये काँक्रीटच्या रस्त्यासाठी 25-15 योजनेमधनं पैसे देण्याच्या बाबतीमधलं काम असेल, छत्रपती शिवाजी महाराज ज्या मंदिरामध्ये राहिले त्या पावकेश्वराच्या मंदिराला देखील 10 कोटी रुपयाचा निधी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्याच्या बाबतीमधलं काम असेल, 745 कोटी रुपयाचा हिशोब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर या सभेच्या निमित्तानं मी मांडत आहे आणि खऱ्या अर्थानं सगळ्या जनतेने स्वीकारलेलं आहे की या मतदारसंघामध्ये जर का कोण काम करू शकत असेल तर महायुतीचं सरकार काम करू शकते। देवेंद्र दादांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये काम होऊ शकतंय, या मतदारसंघामध्ये काम होऊ शकतंय। माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, बांधकाम कामगार कल्याण योजना असेल, साहेब राज्यामधले जे 5 मतदारसंघ असे आहेत जिथं सगळ्यात जास्त नोंद बांधकाम कामगार कल्याण योजनेच्या माध्यमातून लोकांची झालेली आहे, त्याच्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आहे जिथं जास्तीत जास्त माता भगिनींना या योजनेमध्ये नोंद करून घेण्याच्या बाबतीमधलं आपण काम केलेलं। साहेब आमच्या विरोधात खूप मोठे नेते उभे आहेत, त्यांची जागतिक पातळीवर कीर्ती आहे, ते स्वतःला इतके मोठे समजतात की लहान विषयांवर त्यांचं लक्ष नसतं, मतदारसंघातल्या विषयावर तर त्यांचं बिलकुल लक्ष नसतं, मतदारसंघामध्ये संपर्क देखील त्यांचा बिलकुल नसतो। आणि विशेष म्हणजे साहेब हे जे मोठे नेते आहेत आमचे, हे आजूबाजूच्या मतदारसंघात फिरत नाहीत साहेब, हे गुरुवार पेठ, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ आणि पाटणपाड एवढंच फिरतात।
मला साहेब सांगा, आपण आज राज्याचं नेतृत्व करता, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करता, 1 मिनिटाच्या विश्रांतीशिवाय आपण आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने येता, आपण आम्हाला ताकद देण्यासाठी येता, आपण 1 मिनिट सुद्धा आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये देत नाही. पण आमचे नेते बिलकुल मतदारसंघ सोडत नाही. गेल्या 1.5 महिन्यापासून त्यांनी कराड दक्षिण सोडून कुठंही जायच्या बाबतीतली भूमिका घेतलेली नाही. आज या सभेच्या निमित्तानं साहेब मी फक्त 3 छोट्या छोट्या मागण्या आपल्या समोर करणार आहे. आदरणीय अमित भाई शाह साहेब आले होते, त्यांच्या समोर सुद्धा मी मागणी केली होती. साहेब आमची छोटीशी मागणी आहे. आमची मागणी काय आहे? आत्ताचे विद्यमान लोकप्रतिनिधी जे आहेत ते 3 पिढ्यांपासून साहेब सत्तेमध्ये आहेत. त्यांचे वडील सत्तेमध्ये होते, त्यांच्या मातोश्री सत्तेमध्ये होत्या, स्वतः आमचे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब पंतप्रधान कार्यालयीन मंत्री होते, राज्यामध्ये 4.25 वर्ष मुख्यमंत्री होते, 10 वर्ष आमदार आहेत. साहेब त्यांच्या घराच्या समोर झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टी वासियांना पक्की घरं देण्याच्या बाबतीमधली मागणी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला करतो. साहेब आमचे इथं या कोपऱ्यामध्ये पाटण कॉलनीचे पैलवान वगैरे सगळे थांबलेले आहेत. त्यांनी आदरणीय पृथ्वीराज चव्हाणजींकडे मागणी केली की आम्हाला पक्की घरं द्या. साहेब परिणाम काय झाला माहित आहे? त्यांनी त्यांच्या घराच्या भिंतीची उंची वाढवून घेतली, म्हणजे ही लोकच दिसली नाही पाहिजेत. कराडला MIDCचा विस्तार हा 5 स्टार MIDC मध्ये झाला पाहिजे, याच्यासाठी साहेब आम्ही मागणी करतो. आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, आमच्या मतदारसंघामधल्या तरुणीच्या हाताला काम मिळालं पाहिजे. प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी साहेब आपण या मतदारसंघामध्ये लक्ष द्या. मोठा उद्योग या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी साहेब आम्हाला तुम्ही सहकार्य करा. मोठी गुंतवणूक कराडमध्ये होऊ दे, कराडचं रूपांतर होऊ दे उद्योग नगरीमध्ये, आणि या उद्योग नगरीमध्ये माझ्या तरुणाच्या हाताला काम मिळण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा आपल्या नेतृत्वाखाली झाला पाहिजे. ही देखील विनंती मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू इच्छितो. सहकारी पाणी पुरवठा योजनांना मदत करण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव हा देखील मी आपल्याला सादर करणार आहे. सहकारी पाणी पुरवठा संस्थांना साहेब आपण सहकार्य केलं पाहिजे. सहकारी पाणी पुरवठा संस्था चांगल्या चालल्या तर इथला ऊसकरी शेतकरी हा समाधानी होईल. तो देखील प्रश्न आपल्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपण केला पाहिजे. मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आव्हान करतो की देवेंद्र दादांनी निस्वार्थपणे आपल्या सगळ्या जनतेवर प्रेम केलेलं आहे. या मतदारसंघावर स्वतःचा मतदारसंघ असल्यासारखं त्यांनी प्रेम केलेलं आहे. कधीही या मतदारसंघामधल्या माणसाची निराशा त्यांनी होऊ दिलेली नाही. आपल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या असंख्य लोकांची काही वैयक्तिक कामं असतील ती देखील देवेंद्र दादांकडे मी मांडलेली आहेत, आणि त्या देखील कामाला न्याय देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा देवेंद्र दादांच्या माध्यमातून झालेला आहे. साहेब मला आवर्जून इथं सांगावं असं वाटतं की माझी बदनामी करण्यासाठी दिल्लीवरनं 4 एजन्सी यांना आणायला लागल्यात, की माझी बदनामी करायसाठी यांनी 4 एजन्सी आणलेल्या आहेत. तुम्ही स्वतःला मोठे नेते समजता, मग माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराला माजी राज्यमंत्री जातात का? हा माझा सामान्य माणसाचा प्रश्न आहे की तुम्ही माजी मुख्यमंत्री आहे, माजी मुख्यमंत्रींच्या प्रचाराला माजी राज्यमंत्री, तरी सुद्धा अडचण वाटते म्हणून दुसरा माजी राज्यमंत्री. माजी मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याकडे जायचं का माजी राज्यमंत्री बोलवायचे? हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला आपल्याला इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारायचा आहे. आज तुम्ही वक्ते म्हणून कोणाला आणता? तर सुषमाताई अंधारेंना साहेब बोलवायची वेळ इथं आली की सुषमाताई अंधारेंना बोलवलं की पृथ्वीराज चव्हाण साहेब किती मोठे आहेत हे सुषमाताई अंधारेंनी सांगा. म्हणजे बघा काय पातळीवर तुम्ही राजकारण नेता. तुम्ही कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टवर टीका करताय. निवडणूक कुठली आहे? विधानसभेची निवडणूक आहे. मागणी आम्ही काय करतोय? 2019 सालापासून 2024 सालापर्यंत तुम्ही काय विकास कामं केली सांगा. आम्ही काय विकास कामं केली हे आम्ही सांगतो. तुम्ही 2014 सालचं विकास काम सांगतात. लोकांनी मतं दिली 2014 साली, लोकांनी मतं दिली 2019 साली. तुम्ही 10 वर्षापूर्वीचं काम 2024च्या निवडणुकीमध्ये सांगताय. याच्यातूनच तुम्हाला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे असं मी समजतो. आणि तुम्हाला कुठले प्रकल्प जर का विचारले तर साहेब प्रकल्प कुठले सांगतात की आमच्या नेत्यांच्या माध्यमातून नॅशनल हायवेचा ब्रिज झाला. साहेब मला सांगा, माझा अभ्यास कमी असेल, साहेब नॅशनल हायवेचा ब्रिज विरोधी पक्षाचा आमदार करू शकतो का? मला माहिती द्या साहेब. मला साहेबांनी सांगू दे की नॅशनल हायवेचा पूल हा विरोधी पक्षाचा आमदार करू शकतो. आणि साहेब पुरावा म्हणून काय दिलंय माहित आहे? डिअर मिस्टर गडकरी, आणि खाली पत्र लिहिलंय की इथं पूल व्हावा.
साहेब असं डिअर देवेंद्रजी दादा म्हणून तुम्हाला कोणी पत्र लिहिलं तर साहेब काम होतं का साहेब मला सांगा तुम्ही, अशा पद्धतीने होतं का काम? मला सांगा, मला तुम्ही एक सांगा, गावामध्ये शांतता कमिटीची मीटिंग घेतो, बोलवतो ना आपण सगळ्यांना, बोलवतो का नाही? तसं यांना साहेब कुठल्या तर बैठकीला बोलवलं, यांनी फोटो काढले आणि ते दाखवतात की आम्हाला नॅशनल हायवेच्या मीटिंगला बोलवलं, त्यामुळे आमच्यामुळे पूल झाला, 14 लेनिंग पूल आमच्यामुळे झाला. मला कळत नाही की तुम्ही स्वतःची कामं सांगू शकत नाही, स्वतःच्या 10 वर्षातली सांगा, ज्या काळामध्ये केंद्रामध्ये सत्तेमध्ये तुम्ही होता, तुम्ही मुख्यमंत्री असतानाची कामं सांगा, तुम्ही 10 वर्ष आमदार असतानाची कामं सांगा, तुम्ही एकही काम सांगू शकत नाही. आणि साहेब आता मी आदरणीय आमचे पिताश्री सुरेश बाबांना विनंती करतो की सुरेश बाबा तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांना कृष्णा कारखान्याचा शेअर द्या. ते कारखान्यावर टीका करतात, त्यांना निवडणूक लढवू दे कारखान्याची. मी त्यांना आव्हान केलं की कारखान्यावर कशाला टीका करतो, काय संबंध आहे का, काय संबंध आहे का? आणि साहेब विशेष त्यांच्या व्यासपीठावर माझ्यावर खालच्या पातळीवरची जे जे लोक टीका करतात ते सगळे आमचे लाभार्थी आहेत. त्या सगळ्यांना आम्ही फायदा करून दिलेला आहे, एकूण एक माणसाला फायदा करून दिलेला आहे. त्यांचा जो मुख्य सल्लागार आहे, मलकापूरचा मुख्य सल्लागार, त्यांची कन्या देखील डेंटल कॉलेजचं शिक्षण आपल्याकडेच घेतलेलं, आपल्याकडे शिक्षण घेतलेलं. त्यांचा वडगावचा जो मेन नेता आहे, त्यांच्या चिरंजीवाचा 3 महिन्यापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता, ते देखील आपल्याकडेच ऍडमिट होते. आणि साहेब विशेष म्हणजे सगळी सवलत देऊन टाकली. बरं आपण काही पैसे विषय घेतले, 100% सवलत देऊन टाकली. आणि आज खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्याला विनंती करायची आहे की मला एकदा काम करण्याची संधी द्या, मला तुमचा सेवक म्हणून काम करण्याची संधी द्या. मी आपल्याकडून काही अपेक्षा करत नाही, मला एकदा चान्स द्या, मी चांगलं काम करून दाखवीन. निवडणुकीमध्ये आम्हाला पराजयाचं नैराश्य मिळालं, त्यांना विजयाचा मुकुट मिळाला, पण आम्ही संपर्क ठेवला. एका वाडीमध्ये 20-20 वेळेला मी गेलो, एका गावामध्ये अनेक वेळेला मी गेलो, तुमच्या सुखदुःखामध्ये सामील झालो, तुमच्या अडीअडचणीमध्ये सामील झालो. तुमच्या एका प्रश्नासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा वेळ घेऊन मी त्यांच्यापर्यंत गेलो, त्यांनी देखील मला ताकद द्यायचं काम केलं. आता मी आपल्याला एकदाच विनंती करतो की या वेळेला मला काम करण्याची संधी द्या, मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. आपला आशीर्वाद आणि कृपा दृष्टीची मला गरज आहे, म्हणून मला काम करायची संधी द्यावी ही विनंती तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो. लोकसभेचा प्रभारी म्हणून आदरणीय देवेंद्रजींनी मला संधी दिली आणि लोकसभेचा प्रभारी म्हणून मला संधी दिलेली असताना आमचे सगळ्यात लाडके छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांना आघाडी देण्याचं काम कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून आपण केलं. साहेब एक तुम्हाला किस्सा सांगतो की लोक मला सांगायचे की सर्वेचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे, लोक मला सांगायचे इतके मतांनी कमी पडणार, तितके मतांनी कमी पडणार, आणि मला रात्रभर झोप लागायची नाही की माझ्यावर एवढा विश्वास साहेबांनी ठेवलाय, माझ्यावर या मतदारसंघाची सगळी जबाबदारी दिली आहे, छत्रपती उदयन महाराजांची पाठराखण करायची आणि आपला मतदारसंघ मायनस जाऊन चालणार नाही. मी रात्री लोकांना फोन करायचो आणि विचारायचो तुमचं तर क्लिअर आहे ना, लोकांना विचारायचो, आणि लोक म्हणायचे आमचं क्लिअर आहे पण फाईट आहे. आणि खूप मोठा संघर्ष झाला आणि जे लोक हवेमध्ये होते त्यांना जमिनीवर आणण्याचं काम आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं केलं आणि आज त्याची पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला त्याची पुनरावृत्ती करायची आहे. आणि मला एकच आपल्या समोर म्हणायचंय, ना हार में ना जीत में, किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही, कुछ भी हो हार नहीं मानूंगा. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या समोर म्हणतो. आपलं बहुमोल मत आणि आशीर्वाद हा आदरणीय देवेंद्रजींबरोबर ठेवा. महायुतीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये व्हावा आणि महाराष्ट्राचं भावी नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस दादांच्या माध्यमातून या राज्याचं भलं व्हावं, एवढीच अपेक्षा आपल्याकडून करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा, जितना तो हमारा सपना है, सपना पूरा करेंगे. धन्यवाद. नंतर एका प्रवेश होत आहे. माननीय वसंतराव शिंदे काँग्रेसचे नगरसेवक आहेत, पृथ्वीराज बाबाचे कट्टर समर्थक, आज भाजपमध्ये प्रवेश करतात. विनंती करतो साहेबांना त्यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न व्हावा. माननीय वसंतराव शिंदे माजी नगरसेवक, गजानन नागरी सहकारी संस्थेचे संस्थापक आहेत. आज काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये टाळ्याच्या गजराने स्वागत करूया मंडळी.
हा विचार बाबांचा आहे, हा विचार भाजपचा आहे. आज सगळी मंडळी आपल्यासोबत काम करत आहेत. आपलं स्वागत आहे. त्यानंतर या जिल्ह्याची आणबाण शान आदरणीय श्रीमान छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आपल्या सर्वांना संवाद साधतील. जब तक महाराज मैदान में तब तक ये टाइगर जिंदा है. शेरों का भी शेर, सातारा जिले का बब्बर शेर खासदार उदयनराजे भोसले जनसभा को संबोधित करेंगे. सर्वात प्रथम मी आपणा सर्वांच्या वतीने युगपुरुष महापुरुष आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज वेळात वेळ काढून या संपूर्ण आपणा सर्वांना संबोधित करण्याकरता या ठिकाणी आलेले आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय आणि प्रत्येकांच्या अडीअडचणीच्या काळात धावून जाणारे आपल्या सगळ्यांचे आवडते देवेंद्रजी या ठिकाणी आलेत. त्यांचं या ठिकाणी अतुल बाबा आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत आणि आपण लोकशाहीतल्या राजांच्या वतीने मनापासून या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आनंदराव नाना असतील, सुरेश बाबा असतील, मदनराव दादा असतील, आमचे मित्र राजू यादव असतील, सुनील काटकर असतील, सर्व जे काही मान्यवर या ठिकाणी आहेत या सर्वांना आणि आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी माझं मी थोडक्यात, कारण की आपल्या मनोगत व्यक्त करणार, कारण की आपल्या सगळ्यांना देवेंद्रजींचं मनोगत ऐकायचं आहे. खरं तर मागच्या ज्यावेळेस माझी निवडणूक झाली लोकसभेची त्यावेळेसच अतुल बाबांचा निकाल हा त्यावेळेसच लागलाय असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, समोर कोण आहे याच्यापेक्षा त्यांच्या माध्यमातून लोकहिताचे कामं किती झाले. 1 2 3 4 5 6 म्हणजे 60 वर्ष. म्हणजे ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरचा काळ जर पाहिला तर मग आनंदराव चव्हाण साहेब असतील, प्रमिला काकी असतील, पृथ्वीराज बाबा असतील, यांच्या घरात जवळपास 60 वर्ष सत्ता केंद्र होते. आणि 60 वर्ष सत्ता केंद्र असताना ऐन तारुणीच्या काळात ज्यांच्याकडनं ह्या संपूर्ण लोकांच्या अपेक्षा होता, PMO ऑफिसचे ते मंत्री होते, ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते, लोकांना वाटलं, अपेक्षा होत्या की यांच्याकडनं काहीतरी मोठ्या प्रमाणात विकास घडल. पण 60 वर्षाचा कालावधी जाऊन सुद्धा ह्या संपूर्ण कराड शहर तर लांब राहिलं, पण संपूर्ण सातारा जिल्हा सुद्धा दुर्लक्षित राहिला. आणि हे मी सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की जेव्हा त्यांच्या ऐन तारुण्याच्या काळात, ऐन उमेदीच्या काळात त्यांना जे जमलं नाही, आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल असं आवर्जून या ठिकाणी सांगायचं. गेलेली वेळ आणि समुद्राच्या लाटा मग कोणी पण असू दे कोणासाठी कधी थांबत नसतात. हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आज मला सांगा की आज एका बाजूला अतुल बाबांसारखं उमदं नेतृत्व आहे, प्रत्येक आडीनडीला सारखं झटत असतो, इकडं जा तिकडं जा, हे कर ते कर. मगाशी त्यांनी संपूर्ण या गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण किती कामं झाले याचा संपूर्ण हितंभूत त्यांनी संपूर्ण हिशोब दिला. आणि मग असं असताना जर उद्या आपण ज्यांना निवडून दिल्यानंतर तुम्ही विचार करा, या संपूर्ण
हे आपण म्हणतो ना की चेरी ब्लॉसमचं हे असतं ना बूट पॉलिश, तसं चकाचक हा संपूर्ण मतदारसंघ केल्याशिवाय राहणार नाही. एवढं चकाचक करून त्यातनं कोणी वेगळा अर्थ काढून नाही चेरी ब्लॉसम म्हणले आणि म्हणजे बुटाची तशी उपमा नाही आहे. पण त्याचा मतितार्थ म्हणजे एवढं सुंदर हा मतदारसंघ ते करतील याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही. आणि परिवर्तन हे घडणार. परिवर्तन कधी घडतं? ज्या वेळेस आपण ज्यांना निवडून देतो त्यांच्याकडनं आपल्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण होत नाही. आणि पूर्ण न झाल्यामुळं ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले त्यांचा विश्वासाला तडा जातो, त्यांचा आपण विरस आपल्यामुळं त्यांचा विरस होतो. त्यावेळेस लोकसुद्धा आता विचार करतात आणि मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण प्रत्येक या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर, तसं आजची ही विराट सभा आहे. मी तर म्हणतो ही आजची विराट सभा नाही तर आजची ही अतुल बाबांची विजय सभा म्हणली तरी काय हरकत नाही. आणि मग ज्यांच्या म्हणजे हा चव्हाण साहेबांचा किंवा काँग्रेसचा बालेकिल्ला, आज मला सांगा की गेले म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा काळ जर आपण पाहिला तर काय अवस्था होती. त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्यावेळेस मीडिया एवढा नव्हता आणि त्यामुळं इकडं आल्यानंतर सांगायचं आम्ही तिकडं कामं केले आणि तिकडं गेल्यानंतर सांगायचं आम्ही इथं कामं केले. लोक विश्वास ठेवायचे. या विश्वासाच्या जोरावरती विश्वासघात त्यांच्या काँग्रेसच्या माध्यमातून अनेक वर्ष नाही एवढे वर्ष झाले. आज इतर जे ज्येष्ठ मंडळी बसलेत, माता भगिनी बसल्यात, त्याबरोबर तरुण आहेत. मला तुम्हाला मला सांगायचं आहे की आज जे ज्येष्ठ आहेत एका काळी त्या काळात ते तरुण होते. आपल्या जे वडीलधारी मंडळी आहेत आज त्यावेळेस जर डेव्हलपमेंट झाली असती तर आज ते सुद्धा त्यांच्या ऐन तारुणीच्या काळात त्यांनी स्वप्न बघितले होते. स्वप्न ते पूर्ण झाले नाही, विरस झाला. आणि मग काय, आज आपण आपल्या भावी पिढीसाठी आपण त्याचंच अनुकरण करणार आहोत का आपण चांगला उमदा उमेदवार निवडून देणार आहोत ज्याच्या माध्यमातून संपूर्ण तुमच्या कुटुंबातले जे काय तरुण मंडळी जे लहान जरी असले उद्या तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचा आणि या देशाचा जो भविष्य काळ आहे त्यांचा विचार आपण केला पाहिजे. बस झालं राजकारण, आजपर्यंत राजकारण झालं. यशवंत विचाराचं फक्त प्रत्येक सभेत सांगायचं, पण यशवंतराव चव्हाणांचे त्यावेळेसचे जे विचार होते ते एकही त्यांनी कधी कोणी अंमलात आणलं नाही. आणि म्हणून आपण पाहतो आज अनेक वर्षापासून हा काँग्रेसचा बालेकिल्ला आता बालेकिल्ला राहिला नाही. परिवर्तन या संपूर्ण मतदारसंघात झालेलं आहे. केवळ इथंच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात. किंवा मला आठवत आहे की त्यावेळेस कृष्णा खोरेची जी योजना आहे वास्तविकरित्या ही काँग्रेसने राबवायला हवी होती, पण मात्र तसं त्यांनी केलं नाही. लोकांना दुर्लक्षित ठेवायचं, लोकांना आर्थिकदृष्ट्या त्यांची वाढ होऊन द्यायची नाही, म्हणजे मग त्यांचा फक्त राजकारणासाठी वापर करायचा. आणि ह्या ठिकाणी आवर्जून देवेंद्रजींना मला सांगावं असं वाटतं, म्हणजे किती किळसवाणी प्रकार. त्यावेळेस मला अजून आठवतं आहे, नुकतं कॉलेज संपून मी सातारला परतलो होतो आणि यांचे भाषणं ऐकायचं. भाषणं काय, आम्ही दगडाला शेंदूर जरी फासला आणि तिथं हे दिलं तर लोक मेंढरासारखी येऊन मतदान करतील. ही भाषा, ज्या लोकांनी तुम्हाला आशीर्वाद दिले, ज्या लोकांनी पाठबळ दिलं, अनेक वर्षापासून त्यांनी तुमचं पाठराखण केलं आणि त्यामुळं त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांच्याकडं ते उपमुख्यमंत्री असताना ही योजनेची मांडणी केली आणि त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस असं काय लोकांचा सूर होता की त्या ठिकाणी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार एकही खासदार नाही. पण मुंडे साहेबांचा मोठेपणा बघा किंवा भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे तो विचार संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत त्या विचारावरती आधारित चाललेला हा भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा आणि RPI आणि मित्रपक्ष असतील. त्यावेळेस त्यांनी विचार ते करू शकले असते,
कशाला तिकडे एवढे फंड्स द्यायचे, कशाला हे करायचं. पण त्यांनी विचार काय केला, खरं आहे त्या ठिकाणच्या लोकांचं त्यांच्या वावरापर्यंत पाणी गेलं पाहिजे, त्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, आणि त्यांची आर्थिकदृष्ट्या उन्नती झाली पाहिजे. त्यावेळेस स्थापन केलेले जे प्रकल्प आहेत त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस चुकून महाविकास आघाडीचं सरकार चुकून म्हणण्यापेक्षा आपण विचार केला पाहिजे का म्हणून त्यावेळेस तुम्ही दिलं. त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळे कामं ठप्प पडले आणि नंतर पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस संपूर्ण देवेंद्रजी आणि त्यांचे संपूर्ण सहकाऱ्यांनी संपूर्ण ज्या योजना आहेत त्या कार्यान्वित केल्या. आज प्रत्येक ठिकाणी आता अशी परिस्थिती आहे की संपूर्ण हा जो परिसर आहे तो जिल्हा, संपूर्ण जिल्हा हा हिरवंगार सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं. असा कुठला दुष्काळी भाग राहिलेला नाही. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की एकदा अतुल बाबांना तुम्ही संधी दिली आणि जे तुम्ही देणार आहात आणि ते दिल्यानंतर मला खात्री आहे त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त या ठिकाणी कामं होतील. त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकसेवा होईल. त्यांचे आणि त्यांचे सर्व सहकार्याच्या माध्यमातून खूप हे सेवा करण्याची त्यांना संधी द्यावी एवढंच या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं. आणि पुन्हा एकदा एकंदरीत केंद्रात ज्यांचं सरकार असतं म्हणजे महायुतीचं सरकार मोदीजींच्या आदरणीय मोदीजींच्या अध्यक्षतेखाली केंद्रात सरकार आहे आणि बारकाईने जर विचार केला तर बारीक बारीक गोष्टी बारकावे म्हणजे काय, महिलांच्या बाबतीतचे धोरणं, त्यानंतर तरुणांच्या बाबतीत, वडीलधारी मंडळींच्या बाबतीतले धोरणं, याचा विचार ह्या अगोदर केलाच नाही कोणी. वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना कसंच त्यांची प्रगती होईल ह्याच्या बाबतीतले धोरणं, म्हणजे जे आपण म्हणतो ना की संपूर्ण म्हणजे सगळं एक अष्टपैलू मोदींच्या रूपाने एक आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन हे वाटचाल करत असताना मला नवल वाटतं एक स्वतः तर आपण काय करायचं नाही आणि मग ज्या वेळेस जेव्हा भाषणाला हे विरोधक उभं राहतात त्यांच्याकडं कुठलंही काम दाखवायला नसतं, मी हे केलं ते केलं, मग 2च गोष्टी राहतात, दुसऱ्याला कमी लेखणं किंवा त्याच्यावर चिक्कलफेक करणं, त्यानंतर कुठंतरी भांडणं लावणं. ह्याला आपण बळी पडू नका. मला तर ह्या ठिकाणी परवा त्या अमोल कोल्हेचं मला समजत नाही. पुसे सावळीला मला वाटतं धैर्यशील दादांच्या त्या तिथंच सभा होती आणि काय म्हणावं, महायुतीला लागली मताची कडकी आणि म्हणून त्यांनी आणली योजना बहीण लाडकी. अरे लाज वाटायला पाहिजे बोलताना. एक तर तुम्ही कधी विचार केला नाही. आज महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून जेव्हा बहिणींचा आणि मातांचा जेव्हा विचार केला जातो त्याची तुम्ही थट्टा करता आणि मग त्यांनी ते काय 5 त्यांनी जाहीरनामा केलं की ह्या 5 आम्ही पूर्ण करू. जे तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात ते तुम्ही महाविकास आघाडीने सांगितलंय ते ह्या अगोदर महायुतीने अगोदरच पूर्ण केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आपली सगळ्या ठिकाणी मी जातोय सभा बघितल्यानंतर इथं कडकी तर दिसत नाही, गर्दी दिसली मोठ्या प्रमाणात. आणि त्यांच्या सभेला जर गेलं तर खऱ्या अर्थाने कडकीसुद्धा एक छोटा शब्द होईल तर काय म्हणायचं मला माहीत नाही. पण ह्या लोकांकडून सावध राहावा. या 4 दिवस उरलेले आहेत. या 4 दिवसात जास्तीत जास्त लोकसंपर्काच्या माध्यमातून जबाबदारी तुमची आमची आपल्या सगळ्यांची आहे. जास्तीत जास्त मताधिक्याने अतुल बाबांना आपण निवडून द्या आणि जेणेकरून मगाशी सगळ्यांच्या मनात जे आहे की देवेंद्रजींनी पुन्हा एकदा या संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद महाराज साहेब. आजची रेकॉर्डिंग प्रती उद्याच्या विजयाची नांदी अंतर आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्राचे गतिमान नेतृत्व आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सर्वांना संबोधित करतील.
मेरे पानी उतरते हुए देख लेना, मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं लौट के जरूर आऊंगा क्योंकि मैं समंदर हूं, मैं लौट के बार बार मैं गया हुआ क्योंकि मैं देवेंद्र फडणवीस हूं, देवेंद्र फडणवीस हूं। फडणवीस साहब जनसभा को संबोधित करेंगे। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। ये कोट ये कोट ये कोट ये कोट। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांची 150वी जयंती आहे ते भगवान बिरसा मुंडा, ज्यांनी आदिवासी समाजाची जल, जमीन आणि जंगल राखण्याकरता इंग्रजांशी 2-2 हात केले आणि अवघ्या 25शीत संपूर्ण इंग्रजी सरकारला सळो की पळो करून सोडलं आणि आदिवासींचे हक्क आदिवासींना परत मिळवून दिले। त्या भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने आज जनजाती गौरव दिवस आहे। त्या भगवान बिरसा मुंडांना देखील आज मी या ठिकाणी नमन करतो। मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच अत्यंत आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, डॉक्टर सुरेश बाबा भोसले, उत्तराताई भोसले, भगवंत खुबाजी, आपल्या सर्वांचे अतिशय लोकप्रिय तरुण, तडफदार, डॅशिंग, स्मार्ट, कार्यक्षम आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला कराड दक्षिणचे होणारे आमदार अतुल बाबा भोसले, या ठिकाणी मंचावर उपस्थित मदनराव मोहिते, धैर्यशील दादा कदम, गौरवीताई भोसले, आनंदराव पाटील, विक्रमदादा पावसकर, रोहिणीताई शिंदे, सुलोचनाताई पवार, भरतनाना पाटील, राजेंद्र सिंग यादव, एकनाथजी बागडे, अशोकराव थोरात, वसंतराव शिंदे, अप्पासाहेब गायकवाड, राजेंद्रजी माने, विक्रमजी चव्हाण, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित गीतांजलीताई पाटील, सुभाष काका डुबल, सुनीलजी काटकर, जयवंतदादा पाटील, सोमनाथजी धुमाळ, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो। खरं म्हणजे चूक माझी नाही, चूक नाव लिहून देणाऱ्याची आहे। आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज सगळ्या बहिणींचा आशीर्वाद आहे म्हणून तर आम्ही इथे उभा आहोत। आजची ही सभा कराड दक्षिणच्या परिवर्तनाची सभा आहे, परिवर्तनाची सभा। हवाओं का रुख बदल चुका है, आता वारा वेगळीकडे वाहतो आहे। असं आहे, थोडी तुमची चूक झाली। चूक काय झाली तुम्ही हे लक्षातच घेतलं नाही इतके वर्ष। पृथ्वीराज बाबा
हे विधानसभेचं मटेरियलच नाही आहे. बाबा आंतरराष्ट्रीय मटेरियल आहे, इंटरनॅशनल मटेरियल. तुम्ही आपलं त्यांना इथेच अडवून ठेवता, विधानसभेत जा, विधानसभेत जा, विधानसभेत जा. अरे आता विधानसभेमध्ये तरुण, उमदा, तडफदार, जनतेत राहणारा, तुमची कामं करणारा, तुमच्याकरता झटणारा, अर्ध्या रात्री उपलब्ध असलेला असा आमदार दिला पाहिजे ना. पण मला आता विश्वास आहे, मला आता विश्वास आहे की निश्चितपणे यावेळी कराड दक्षिणचा फैसला झालाय, आमचं ठरलंय आणि अतुल बाबांना पाठवायचं आहे. आज आपण पाहू शकतो इतक्या वर्षामध्ये येणारच आपण बघितलं असेल तर या कराडमध्ये कृष्णा परिवाराच्या माध्यमातनं अतुल बाबांनी इथली जी सेवा केली आहे, कोणी आजारी पडलं तर कृष्णा हॉस्पिटल आहे, कोणाला शिकायचं असेल तर कृष्णेच्या शिक्षण संस्था आहे, शालेय शिक्षण घ्यायचं असेल तरी शिक्षण संस्था आहे, कोणाला नोकरी करायची असेल तर उद्योग आहे, आपला ऊस टाकायचा असेल तर साखर कारखाना आहे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकरता काही ना काही या ठिकाणी कृष्णा परिवाराच्या माध्यमातून त्यांनी केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोविडच्या काळामध्ये जर कृष्णा हॉस्पिटल नसतं तर केवळ कराड नाही, अख्ख्या सातारा जिल्ह्याचं आणि सांगलीचं काय झालं असतं हा विचार आपण करा. 9,000 लोकांचा जीव थेट एकट्या कृष्णा हॉस्पिटलमुळे त्या ठिकाणी वाचला आणि हजारो लोकांना उपचार मिळाले. आणि म्हणून कुठल्याही पदावर नसताना हे काम जर अतुल बाबा करू शकतात, आणि एवढंच नाही, अतुल बाबा आमदार नव्हते, खासदार नव्हते, पदावर नव्हते, पण कराड दक्षिण करता 473 कोटी रुपयाचे रस्ते हे त्यांनी मंजूर करून आणले. 77 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. खाशाबा जाधव कुस्ती संकुलाला 25 कोटी. आणि मला ते म्हणाले, एक दिवस आमचा एक कार्यक्रम झाला, मान्य महाराजही होते, त्या कार्यक्रमातच ते मला म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आमचं स्टेडियम आहे, नाव महाराजांचं आहे, इतके वर्ष झाले आम्ही बाबांना सांगून सांगून थकलो, पण याचा विकासच होत नाही. आम्हाला देखील असं वाटतं की एवढं मोठं नाव द्यायचं महाराजांचं आणि असं स्टेडियम. मी त्यांना सांगितलं, बाबा काळजी करू नका, तुम्ही याचा एक चांगला आराखडा तयार करा. इतका सुंदर आराखडा 1 आठवड्यात त्यांनी माझ्याकडे तयार करून आणला आणि मी त्या क्षणी त्याला 100 कोटी रुपये दिले. आता पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, फुटकी कवडी नाही दिली. आणि अतुल बाबांनी एका झटक्यात, कारण अतुल बाबाचे आणि आमचे संबंध असे आहे की आमची पेन, आमच्या पेनला लकवा कधी मारतच नाही. शरद पवारांनी म्हटलं होतं, मी नाही म्हणत आहे, मी पृथ्वीराज बाबांचा फार आदर करतो. हे शरद पवारांनी म्हटलं होतं की यांच्या पेनला लकवा मारतो. आमच्या पेनला लकवा मारतच नाही. आणि मी तुम्हाला आजच सांगतो, अतुल बाबा करता तर आमची पेन नॉनस्टॉप आहे. बाबांनी सांगायचं आणि आम्ही सही करायची. बाबा म्हणजे कुठले? पृथ्वीराज बाबा नाही, आता तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं. एकच बाबा, एकच बाबा, एकच बाबा. अतुल बाबांनी सांगायचं आणि आम्ही त्याला मान्यता द्यायची. आज कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढला. कराड चिपळूण रेल्वे मार्गाचा पाठपुरावा त्यांनी केला. वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा पाठपुरावा करून इथलं महत्त्वाचं काम हे त्यांनी केलं. आणि सगळ्यात मजेदार गोष्ट ही आहे
की पृथ्वीराज बाबांसारखा माणूस जेव्हा सांगतो की हायवेवरचा 4 पदरी पूल हा मी सँक्शन केला, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, हा एकटा पूल नाही झाला, हा पूर्ण जो हायवे आहे, या हायवेवर ज्या ज्या ठिकाणी पुलांची आवश्यकता होती त्याचा एक पूर्ण DPR तयार झाला, जिथे वायडनिंगची आवश्यकता होती त्याचा DPR तयार झाला आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये गडकरी साहेबांनी एकत्रितपणे त्याला पैसा दिला, त्यातला हा ब्रिज आहे. म्हणजे परत मी बाबांचा फार आदर करतो, पण ही प्रवृत्ती कशी आहे, काही झालं की आम्हीच केलं, याच्या घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं, त्याच्या घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं, त्याकडे पोरगा झाला तर माझ्यामुळे झाला. ही प्रवृत्ती ठीक नाही आहे. जे आपण केलं आहे त्याचं श्रेय आपण घेतलं पाहिजे आणि जनता देते. आपल्याला मागावं लागत नाही, श्रेय जनता आपल्याला देत असते. त्यामुळे खरं तर याचं श्रेय द्यायचं असेल तर ते भाजपला द्यावं लागेल, महायुतीला द्यावं लागेल, अतुल बाबांना द्यावं लागेल, आमच्या महाराजांना द्यावं लागेल. कारण मी तुम्हाला सांगतो, पुणे कोल्हापूर जो रस्ता आहे, या रस्त्यावरची विविध कामं ही जी काही मंजूर झाली त्याच्यात एक मोठा रोल हा छत्रपती उदयन महाराजांचा होता. सातत्याने गडकरी साहेबांकडे ते पाठपुरावा करायचे. आणि आज खरं म्हणजे अतुल बाबांनी काही मागण्या देखील केल्या आहेत. ते असं म्हणाले की पृथ्वीराज बाबांच्या घराजवळ झोपडपट्टी आहे, त्या ठिकाणी पक्की घरं झाली पाहिजे. बाबा तुम्हाला सांगतो, मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी खाली जी जमीन आहे त्या जमिनीची मालकी ही झोपडपट्टी धारकांना द्यायची आणि प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना घर द्यायचं असा एक निर्णय केला. नंतर माझ्या असं लक्षात आलं की काही ठिकाणी जमिनी खाजगी आहेत आणि त्यामुळे ते देता येत नाही आहे. मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पाठपुरावा केला आणि आता खाजगी जमीन जरी असली तरी राज्य सरकारला कायद्याने अधिकार मिळालेला आहे. आम्ही फेअर कम्पेन्सेशन त्या ठिकाणी देतो, ती जमीन आमच्याकडे घेतो, त्याच्यावर पट्ट्याची मालकी देतो, प्रधानमंत्री आवास योजनेत पैसे देतो आणि घर बांधून देतो. त्यामुळे बाबा तुम्ही शब्द देऊन टाका. तुमचा शब्द हा देवाभाऊचा शब्द आहे. तुम्ही शब्द द्या, तुमचा शब्द पूर्ण करण्याचं काम मी करेन. या झोपडपट्टीमध्ये बाबा 5 वर्षांनी तुम्ही जेव्हा परत मत मागायला जाल त्यावेळी पक्की घरं असलेल्या लोकांकडे तुम्ही मत मागायला जाल, झोपडपट्टीवाल्यांकडे जाणार नाही. आज मला आश्चर्य वाटतं की तुम्ही मागणी या ठिकाणी करता आहात. खरं म्हणजे या कराडला एक मोठा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाणांसारखा सुसंस्कृत नेता ज्यांनी महाराष्ट्र घडवला, अशा प्रकारच्या नेत्यांपासून एक मोठी नेत्यांची मांडियाळी आहे. आणि मग अशी महाराजांनी सांगितलंच की पृथ्वीराज बाबांच्या घराण्यात किती वर्ष सत्ता होती आणि इतके वर्षानंतर इथे 5 स्टार MIDC झाली पाहिजे आणि त्यात उद्योग आला पाहिजे, ही मागणी करावी लागते. हेच आश्चर्य आहे. हे तर आत्तापर्यंत होऊन जायला पाहिजे होतं. पण आता काळजी करू नका, जे तेव्हा झालं नाही ते सगळं करण्याची संधी आपल्याला आहे. त्यामुळे तुम्हाला MIDC ही देईन आणि तुम्हाला उद्योगही देईन. मला सांगताना आनंद वाटतो, आज महाराष्ट्राची आम्ही अशी स्थिती केली आहे, देशामध्ये जेवढी परकीय गुंतवणूक आली देशामध्ये, त्या गुंतवणुकीपैकी 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणली आहे. उर्वरित सगळे राज्य, हे बाबांसहित सगळे लोक रोज म्हणतात गुजरातला गेलं, गुजरातला गेलं. अरे गुजरातचं गुणगान सोडा, माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र नंबर 1 वर आहे, 52%. अरे आमच्या खिसगिंटीत दुसरं कुठलं राज्य नाही आहे. अरे 5, 10, 25 राज्य एकत्रित केले तरी त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक आमच्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणलेली आहे. तेव्हा आता चिंता करू का, गुंतवणूक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येते आहे. आणि त्यासोबत तुम्ही सहकारी पाणी पुरवठा योजनांच्या संदर्भात बोललात. आज आपल्या सरकारने
खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक निर्णय घेतले. आपल्याला माहिती आहे, एकीकडे अनेक वर्ष आमच्या ऊस कारखानदारीवर जो इन्कम टॅक्सची तलवार लटकली होती, सुप्रीम कोर्ट देखील हे पैसे द्यावे लागतं सांगत होती. ही अवस्था आली होती की कारखान्यांना शेतकऱ्यांकडनं पैसा वसूल करावा लागेल अशी परिस्थिती होती. वर्षानुवर्ष पवार साहेब मनमोहन सिंगजींकडे जायचे, 10-10 वर्ष तिथले सांगितलं आम्ही करतो, कधी ते झालं नाही. पण आपले अमित शहाजी सहकार मंत्री झाले, एका झटक्यात अमित शहाजींनी शेतकऱ्यांवरचा 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा रद्द करून टाकला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना FRP जास्त दिली तर इन्कम टॅक्स लागणार नाही अशा प्रकारचा नियम देखील या ठिकाणी तयार केला. आज आपण पाहू शकतो किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत जो छोटा शेतकरी आहे त्याला 12,000 रुपये आपण देतो. पुढच्या काळात आपण ठरवलंय 15,000 रुपये त्याला द्यायचे. 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण सुरू केली, ज्या योजनेच्या अंतर्गत 8,000 कोटी रुपये शेतकऱ्याला आपण दिले. आणि एवढंच नाही तर आपण निर्णय केला की आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे. म्हणून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. मी महाराष्ट्राचा ऊर्जा मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी शेतकरी वीज वितरण कंपनी काढली आणि या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले. 2,000 मेगावॅटचे पूर्ण झाले. 18 महिन्यानंतर हे सगळे प्रोजेक्ट्स पूर्ण होतील आणि हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तासाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देऊ शकू आणि जो मागेल त्याला 24 तासाची वीज देखील शेतकऱ्याला आम्ही देऊ शकू. अशा प्रकारची व्यवस्था आम्ही उभी करतोय. आणि हे सगळं करत असताना आपण हा देखील निर्णय घेतला की यापुढे शेतकऱ्यांना वीज बिल द्यावं लागणार नाही. आपल्याला कल्पना असेल, आपण शेतकऱ्यांना सांगितलं विजेचं बिल तर तुम्हाला येईल, तुमच्याकडनं वसुली किती करायची आहे ते तुम्हाला कळेल, पण ते पैसे सरकारने भरले असतील आणि तुमच्याकडनं वसुली असेल 000 असे 00चेच बिल आता शेतकऱ्याला जातात. पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना या ठिकाणी बिलं भरण्याची गरज नाही. आणि आता तुमच्या मुद्द्यावर येतो बाबा, आता आम्ही नवीन योजना आणली आहे, 3,000 कोटी रुपये त्याच्याकरता वेगळे ठेवले आहेत. सहकारी पाणी पुरवठा योजना ज्या आहेत या सगळ्या योजनांचं आम्ही सोलरायझेशन करणार आहे. या सगळ्या योजना आम्ही सोलरवर नेणार आहे. सोलरवर नेण्याचा फायदा असा आहे की आज आपण जी काही सबसिडी देतो, या योजनांना जी काही आपली सबसिडी आहे त्या सबसिडीमध्ये आपल्याला वीज पडते जवळपास 8 रुपयाला आणि आपण जी काही वसुली करतो 1.5-2 रुपयाची वसुली करतो, म्हणजे 6 रुपयाचं अंतर आहे, ती सबसिडी देतो. आता आपण सोलरायझेशन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी वीज पडेल 3 रुपयाला आणि 3 रुपयाची वीज पडली तर आपले तेवढे पैसे वाचणार आहेत. म्हणजे उद्याच्या काळामध्ये हे सोलरायझेशन झालं तर आपण कदाचित सहकारी पाणी पुरवठा योजनांनाही पूर्णपणे वीज माफी देऊ शकू. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी येते आहे की मग अगदी मिनिमम 20 पैसे 25 पैशात आपण त्या ठिकाणी त्यांना पाणी देऊ शकू. त्यामुळे आपण हे जे काही सहकारी पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला विषय मांडलेला आहे, निश्चितपणे हा विषय देखील त्या ठिकाणी आम्ही योग्य प्रकारे पूर्ण करू. आज आपण पाहतोय राज्यातल्या सरकारने केलेली जी काही कामं आहेत, विविध समाजांकरता, विविध लोकांकरता, विविध घटकांकरता, मग आमचे बांधकाम कामगार असतील, बांधकाम कामगारांकरता आपण मंडळ सुरू केलं. या मंडळामध्ये जो बांधकाम कामगार नोंदित होईल त्याला आपण एक कार्ड देतो, त्याला 5,000 रुपये अकाउंटला देतो, त्याला भांडी कुंडी देतो, त्याला किट देतो, त्याला त्या कार्डाच्या आधारावर मोफत इलाज देतो, त्या कार्डाच्या भरोशावर त्याला इन्शुरन्स मिळतो, ज्या इन्शुरन्समध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला तर पैसा मिळतो, तो दुर्दैवाने गेला तर पैसा मिळतो, त्याच्या घराला पैसा मिळतो, त्याला जर घर बांधायचं असेल तर त्याला 4 लाख रुपये मिळतात,
तो जर त्या ठिकाणी मुलाला उच्च शिक्षा द्यायची असेल तर त्याच्याकरता त्याला मदत मिळते, मुलीचं लग्न करायचं असेल तर मुलीच्या लग्नाला देखील मदत मिळते. अशा प्रकारची सगळ्या प्रकारची मदत ही बांधकाम कामगारांना देण्याची योजना आपण सुरू केली. आणि यासोबत वेगवेगळे जे समाजातले घटक आहेत त्यांच्याकरता विविध योजना आपण केल्या. आज इन्फ्रास्ट्रक्चर कामं बघा, आज सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ज्या सिंचन योजना आहेत, मग त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अनेक योजना ज्या वर्षानुवर्ष चालल्या होत्या, नीरा देवधर सारखी, टेंबू उपसा सारखी, GA कटापूर सारखी, या सगळ्या योजना, या योजनांना मोदीजींनी हजारो कोटी रुपये दिले. या सगळ्या योजना पूर्ण होत आहेत. सातारा जिल्ह्यातला जो दुष्काळी भाग आहे, माणखटाव सारखा भाग आहे, तो आता दुष्काळी राहिला नाही. इतकं पाणी त्या ठिकाणी चाललेलं आहे. हे सगळं आपल्या महायुतीच्या सरकारने केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्या माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलं, विकसित भारत घडवायचा असेल तर या भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी, आमच्या महिला, या महिलांना तुम्हाला सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू करावा लागेल. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंतचे 14 वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला दिले. आज लखपती दीदीचा कार्यक्रम काय महत्त्वपूर्ण आहे बघा. लखपती दीदी म्हणजे कोण? सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेऊन जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवते ती लखपती दीदी आहे. महाराष्ट्रामध्ये 11 लाख आमच्या सामान्य भगिनींना आम्ही लखपती दीदी केलं. आता 25 लाख करणार आहोत आणि 2028 पर्यंत 50 लाख करणार आहोत. मी अतुल बाबा तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला टार्गेटही देतो, जनता तुम्हाला निवडून देणारच आहे. या कराड दक्षिण मतदारसंघात माझ्या या ज्या बहिणी बसल्यात, यातल्या किमान 25,000 बहिणींना लखपती दीदी तुम्हाला करावं लागेल. आणि त्याकरता तुम्हाला जे लागेल ते देण्याकरता देवाभाऊ या ठिकाणी बसलेला आहे. सगळी मदत तुम्हाला करू, पण कराड दक्षिण मधल्या सर्वसामान्य गरीब घरच्या माझ्या किमान 25,000 महिला या लखपती दीदी झाल्या पाहिजे. आपण लेक लाडकी सारखी योजना आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये कन्यारत्न जन्माला आलं तर त्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये आपण त्या घराला देतो. जेणेकरून आपल्या घरी लक्ष्मी आली आहे असा प्रत्यय झाला पाहिजे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. आपण दुसरी योजना काय सुरू केली? आपल्याला कल्पना आहे की आज उच्च शिक्षणामध्ये खूप पैसा लागतो. आपल्याला कोणाला डॉक्टर बनवायचं असेल, इंजिनियर बनवायचं असेल, MBA करायचं असेल, BBA करायचं असेल, प्रोफेसर करायचं असेल. सामान्य घरी जर एक मुलगा असेल, एक मुलगी असेल तर आईबाप मुलीला बोलवतात, तिला सांगतात, बेटा आमच्याकडे फक्त एकाच मुलाला शिकवण्याचे पैसे आहेत, त्यामुळे आम्ही केवळ तुझ्या भावाला शिकवू शकतो, तुला शिकवू शकत नाही, त्यामुळे तू घरी थांब. ती मुलगी किती हुशार असली तरीही त्या मुलीला घरी बसावं लागतं. आणि म्हणून आम्ही निर्णय केला, आम्ही सांगितलं आई बापाला काळजी करू नका, जर तुम्ही तुमच्या मुलीला शिकवू शकत नसाल तर मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीचं शिक्षण करतील आणि आम्ही मुलींचं उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत केलं. कितीही फी लागू द्या, मुलींना उच्च शिक्षण पूर्णपणे आपण मोफत केलेलं आहे. एवढंच नाही तर महिलांना ST मध्ये 50% कन्सेशन आपण दिलं. आता महिलांना 50% तिकीट त्या ठिकाणी लागतं. मला आठवतं ही योजना घोषित केली त्यावेळी ST महामंडळाचे लोक धावत आले, म्हणाले साहेब योजना करू नका. म्हटलं का करू नका? म्हणाले आमची ST नुकसानीत आहे, तुम्ही ही योजना केली तर आमची अवस्था अशी होईल की आमची ST डबघाईला जाईल. मी त्यांना सांगितलं काळजी करू नका, ST ला जर तोटा आला तर आम्ही पैसे देऊ. आता 1 महिन्यापूर्वी
ST महामंडळाचे लोक धावत आमच्याकडे आले, म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, कधी म्हणता सुरू करू नका, कधी म्हणता बंद करू नका. म्हणाले साहेब एवढ्या करता म्हणतोय बंद करू नका की ही योजना सुरू झाल्यानंतर इतक्या महिलांनी प्रवास सुरू केला की आमची तोट्यात असलेली ST फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता ही योजना तुम्ही बंद करू नका. मी थोडीशी माहिती घेतली, म्हटलं चाललं काय आहे. माझ्या लक्षात आलं आमच्या लाडक्या बहिणी अलीकडच्या काळामध्ये आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, पाऊस येतो, येऊ द्या आतमध्ये, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. अतुल बाबांना वरुण राजाचा आशीर्वाद मिळालेला आहे. आपल्याकडे अशा प्रकारे पाऊस येतो हा शुभ संकेत असतो, त्यामुळे हा शुभ संकेत मिळालेला आहे. 23 तारखेचा मार्ग खुला झालेला आहे. त्यामुळे मी बघितलं, म्हटलं नेमकं चाललं काय आहे. माझ्या लक्षात आलं आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आमच्या भाऊजींना सांगतात की आता तुम्ही घरी बसा, तालुक्याला आणि जिल्ह्याला मी जाऊन येते. तुम्ही गेले की तिकिटाचे पैसे दुप्पट लागतात, तुम्ही गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा ठर्रा काय काय त्या ठिकाणी करता आणि पैसे बर्बाद करता. मी गेली अर्ध्या पैशामध्ये काम करून येते, घरचे पैसे वाचवते. त्यामुळे आता बहिणीच पुढे चाललेल्या आहेत आणि आपल्या सरकारला त्या ठिकाणी दुवा देताना आम्हाला दिसत आहे. आणि भगिनींनो, सगळ्यात महत्वाची योजना आपल्या सरकारने आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आमच्या बहिणींना 1,500 रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये देणं आपण सुरू केलं. मी तुम्हाला सांगतो, योजना घोषित केली, हे काँग्रेसचे लोक, उपाटाचे लोक, पवार साहेबांचे लोक आम्हाला नावं ठेवायचे, अशी योजना असते का, हे तर होणारच नाही, हे तर जमणारच नाही, पैसा जाणारच नाही, हा तर जुमलाय, हा तर टिमलाय. जवळजवळ त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले. यांचे थोबडे एवढे छोटे छोटे झाले, थोबडेच पाण्यासारखे होऊन गेले. पण मला बहिणींना सांगायचं आहे, बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत ना, तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत. हे काँग्रेसवाले, हे सावत्र भाऊ, यांना बघवलं नाही, हे तुमच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये गेले. कोण गेले माहिती आहे हायकोर्टमध्ये? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये जाऊन सांगितलं ही लाडकी बहीण योजना हा पैशाचा चुराडा आहे, ही योजना बंद करून टाका. पण तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते, आम्ही बाजू मांडली. हायकोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. आणि बहिणींनो, या सावत्र भावांच्या नाकावर टिचून आता अतुल बाबा निवडून आले की 1500 रुपये नाही 2100 रुपये आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार आहोत. आज आपल्या सरकारने समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार केला. अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, ग्राम रोजगार सेवक असेल, कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, प्रत्येकाचं मानधन त्या ठिकाणी वाढवलं. समाजातल्या सगळ्या लोकांना दिलासा देण्याचं काम आपण केलं आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात वाढतोय, त्यामुळे तुमचा जास्त वेळ घेणार नाही, एवढंच सांगतो. आता यावेळी चूक करायची नाही. आता काहीही झालं तरी 20 तारखेला मोठ्या संख्येनं मतदान करायचं. मतदानाच्या वेळी एकच लक्षात ठेवायचं, आता तरुण तडफदार उमद नेतृत्व कराड दक्षिणला द्यायचं आहे. एक स्मार्ट आणि डॅशिंग आमदार, एक काम करणारा आमदार, एक जनसामान्याचा आमदार अतुल बाबाच्या रूपानं या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. अतुल बाबांना निवडून द्या. अतुल बाबांच्या कामाची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतो, एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय। घेर कर खड़े हैं सब, फिर चक्रव्यूह की शाम है, लोग लाज छोड़ चुके दुर्योधन तमाम है, दुर्योधन तमाम है, सामने से युद्ध का अब कहाँ प्रमाण है, छुप के वार करने वाले कायरों की बाढ़ है, कलयुगी महाभारत में राजनीति महीन है, इस दौर के चक्रव्यूह में अभिमन्यु नवीन है। मैं आपको कह देना चाहता हूँ, मैं आधुनिक अभिमन्यु हूँ, मुझे चक्रव्यूह तोड़ना आता है, मैं तोड़ के दिखाऊंगा। भारत में राजनीति महीन है, इस दौर के चक्रव्यूह में अभिमन्यु नवीन है, वो देवा भाव देवेंद्र है, वो देवा भाव देवेंद्र है, वो देवा भाव देवेंद्र है। घेर कर खड़े हैं सब, फिर चक्रव्यूह की शाम है, लोग लाज छोड़ चुके दुर्योधन तमाम है, दुर्योधन तमाम है, सामने से युद्ध का अब कहाँ प्रमाण है, छुप के वार करने वाले कायरों की बाढ़ है, कलयुगी महाभारत में राजनीति। आपणा सर्वांना विनंती आहे, महिलांनी बाहेर पडण्याकरता गडबड करू नये। पाऊस उघडल्यानंतर आपण बाहेर पडावं अशी महिला भगिनींना नम्रतेची विनंती आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय, आपण आहे त्या जागीच स्थिर राहावं।